बघा, एक वस्तू 825 रुपये किमतीने विकून एका व्यक्तीस वस्तूच्या विक्री किमतीच्या 1/3 तोटा होतो. तीच वस्तू 1265 रुपये किमतीने विकल्यास होणाऱ्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती असा प्रश्न. नफा तोटा या सदरावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा. इथं प्रश्नामध्ये वस्तूची विक्री किंमत दर्शवली आणि या प्रस्तुत म्हणजे 825 रुपये विक्री किमतीवर होणाऱ्या तोट्या संबंधीचं विवरण असं की होणारा तोटा कसा, तर विक्री किमतीच्या 1/3. इथं विक्री किंमत सुद्धा दर्शवली 825 आणि होणारा तोटा विक्रीच्या म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह. ही आहे विक्री. वस्तू 825 रुपये किमतीला विकल्यामुळे विक्री किमती आणि 4 म्हणून गुणाकाराचं चिन्ह 1/3 एवढा तोटा होतो लेकरांनो. हा भाग 275 न जातो. वाटल्यास टॅली करा. 3 5 15 5 चाला 1 3 7 21 आणि 1 22 2 3 2 6 2 8 275 हा भाग गेला म्हणजे 275 रुपये हा तोटा म्हणजेच 1/3 तोटा. मग तेव्हा खरेदी काय बाबा, हा प्रश्न आमच्या मनाशी आम्ही विचारला पाहिजे. 825 रुपयाला वस्तू विकल्यानंतर होणारा तोटा किती आहे, 1/3 विक्री किमतीच्या, म्हणजेच हा 275 रुपये तोटा. तोटा ज्या प्रकरणामध्ये होतो त्या प्रकरणामध्ये खरेदी काढायची कशी, तर विक्री अधिक झालेला तोटा. मग 1100 रुपये ही झाली लेकरांनो खरेदी. आता गणित म्हणते की जर ती वस्तू 1265 रुपयाला विकली, आता ही वस्तू 1265 रुपयाला विकली, आता ही झाली नवीन विक्री. याला नवीन विक्री म्हणा. या नवीन विक्रीमधून ही जर मूळ खरेदी आम्ही काढली किंवा वजा केली म्हणून ही झाली खरेदी, तर ही वजाबाकी म्हणजे काय हो, प्राप्त होणार उत्तर म्हणजे काय, प्रत्यक्ष नफा असेल 165 रुपये. हे 165 रुपये काय सर, तर प्रत्यक्ष नफा. लक्ष द्या. मग आता आम्हाला जो प्रश्न विचारला की होणाऱ्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी, व्यवहारामध्ये प्रत्यक्ष नफा व्हायला म्हणजे नफ्याची टक्केवारी किती हा प्रश्न. प्रत्यक्ष नफा इथं मांडा, याला गुणीला 100 घ्यायचे असतात आणि भागीला असते खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, 1100. लेकरांनो हा भाग 11 न जातो आणि हा भाग 15 न जातो, म्हणजे 15% ही त्या नफ्याची टक्केवारी. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता